फडणवीसची सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद. अनुष्का पाटोळेला न्याय मिळाला पाहिजे. अनुष्का पाटोळेला न्याय मिळाला पाहिजे. अनुष्का पाटोळेच्या मारकाला फाशी झालीच पाहिजे. एसआयटीची चौकशी झालीच पाहिजे. राज्य शासन निषेध, राज्य शासन निषेध असो. गृहमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, पालकमंत्री मुर्दाबाद. गाड्या थांबले जरा जाऊ दे. गाडी साईडला लावल्या एका साईडला उभी करा. नाही, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले नावाचा माणूस तो सुद्धा त्या ठिकाणी एसआयटीची मागणी करत नाही. त्या मुलीला न्याय याची भूमिका घेत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी लातूरच्या महानगरपालिके ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारार्थ येतात आणि त्या कुटुंबाला भेट देत नाहीत. आम्ही देवेंद्र फडणवीस असू द्या, गृहमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, शिवाजी काळगे असू द्या की काँग्रेसचे लीडर असू द्या, त्यातल्या आमदार खासदाराचा, पालकमंत्र्याचा आणि समाज कल्याण मंत्री असू द्या, या सर्वांचा महायुतीचा जे काही सत्ताधारी आमदार खासदार असू द्या यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. भावांनो, एसआयटीच्या माध्यमातून जर अनुष्का पाटोळेला येत्या काळामध्ये जर न्याय नाही मिळाला आणि त्यातल्या आरोपीला फाशी नाही झाली तर येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याशिवाय हा समाज या ठिकाणी राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही गवाही देतो. कारण अनुष्का पाटोळे एक वेळा दलिताची नव्हती. अनुष्का पाटोळे एक नवोदय विद्यालयामध्ये अतिशय हुशार 200 विद्यार्थ्याला त्या ठिकाणी परीक्षा देऊन त्या ठिकाणी पास झालेली आहे. भावांनो, आणि जर अनुष्का पाटोळेच्या मारेकऱ्याला जर तातडीने या ठिकाणी सजा होत नसेल, शिक्षा होत नसेल, फाशी होत नसेल तर आम्ही येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये निश्चित या महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. प्रत्येक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असू द्या, मंत्री असू द्या, त्याच्या गाडीवर दगडफेक करण्याचं काम इथला मातंग समाज करणार आहे. भावांनो, येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही या अनुष्काचा पाटोळेचा आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बदला घेऊ. कारण नवोदयच्या विद्यालयाच्या या ठिकाणी वर्षा ठाकूर नावाचे जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पण यासाठीची मागणी केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कधी रिपोर्ट राज्य बाल आयोगाला कधी रिपोर्ट लिहिला नाही. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आमच्या आदरणीय ताई प्रचारार्थ फिरतात. राज्याचं बाल आयोगाचं अध्यक्षपद हे काँग्रेस आणि भाजप धार्जन असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्या आयोगाचे लोक या ठिकाणी आलेले नाही. निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा बाजी ठेवणार नाही. कारण अनुष्काला न्याय मिळाल्याशिवाय इथली संघटना असू द्या, इथला समाज असू द्या, आम्ही गप्प बसणार नाही. एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि शासनाला, राज्य शासनाला, गृहमंत्र्याला इशारा देतो, या महायुतीच्या सरकारला इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये अनुष्काला जर न्याय मिळाला तर निश्चितपणे आम्ही इथल्या राज्य शासनाला, इथल्या आमदाराला, इथल्या पालकमंत्र्याला, इथल्या सामाजिक न्याय मंत्र्याला, इथल्या जे काही खासदार असेल, आमदार असेल, त्याला निश्चित आम्ही धडा शिकू. एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. मुख्यमंत्री मुर्दाबाद. या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय?